नमस्कार मित्रांनो. चला उद्या बघूया निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकते. आज निफ्टी न थोडासा एक अपसाईडचा मूव दिला, पण बँक निफ्टी ही पूर्ण साईडवेज राहिलेली आहे. तर बँक निफ्टीमध्ये जर डेलीची कॅन्डल बघली तर एक जवळपास डोजी टाईपमध्येच पण बेरिश कॅन्डल बनलेली आहे. तर आता उद्या निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकते. तर सुरुवातीला बँक निफ्टी बघूया आपण. तर बँक निफ्टीनं जो आज हाय केला आहे, पहिला पॉईंट हा 48,200चा जो हाय आहे, याला टच करूनच जो सेलिंग आलेली आहे आणि त्याच्या सेंटरच्या जवळपासच मध्ये बंद झालेली आहे. 48,100च्या जवळपास बँक निफ्टी क्लोज झालेली आहे. चार्टवर 100 दाखवते, पण ॲक्च्युली अशी पाहिलं तर 48,000वर 48,020 ते 30 पॉईंटमध्ये बँक निफ्टी क्लोज झालेलं आहे. तर उद्या काय होईल बँक निफ्टीमध्ये, कशा पद्धतीनं आपण प्लॅनिंग केली पाहिजे. तर उद्या जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली, फ्लॅट ओपन होऊन इथं एक जी बी पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बनाल, फक्त ती कॅन्डल एक तर छोटी असली पाहिजे, जास्त मोठी नसायला पाहिजे. त्या कॅन्डलचा हाय किंवा लो ज्या साईडला तुटल त्या साईडला बाईंग किंवा सेलिंगचा ट्रेड घ्यायचा. आणि जर हाय तुटला तर बाईंगचा ट्रेड घेतल्याच्या नंतर त्याचं पहिलं टार्गेट राहिलं 48,280-90. इथं प्रॉफिट 100% बुक करायचं. याच्यावरही बँक निफ्टी उद्या नाही जाणार. त्याचं काय कारण आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि जर लो तुटला तर जवळपास बँक निफ्टी ही 47,750 पर्यंत येऊ शकते. तिथं आलं की प्रॉफिट बुक करायचं. तिथून इमिडिएट बँक निफ्टी रिव्हर्स होऊ शकते. 47,750 म्हणजे जवळपास हे लेवल इथपर्यंत. तर इथं ओपन होऊन इकडं आली तर याला टॅप केल्याच्यानंतर बँक निफ्टी वर निघून जाईल आणि वर निघाली तर जवळपास इथं, म्हणजे आता इथून बँक निफ्टी हे दोन साईडला ट्रॅव्हल करणार आहे. फक्त जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाले तर थोडं कन्फ्युजन होऊ शकते, एस एल हंटिंग होऊ शकते. पण तुम्हाला जर सेफ ट्रेड करायचा असेल तर तुम्ही या टॉपवर सेलिंग करा आणि या बॉटमवर बाईंग करा. असं का म्हणतो मी तर तुम्हाला दाखवतो. आज बँक निफ्टी क्लोज झाली. क्लोज झाल्याच्या नंतर बघलं ते वरी इथं जे आहे हे एक गॅप पेंडिंग आहे मध्ये, आणि खालच्या साईडला जर बघलं तर इथे गॅप इम्बॅलन्स आहे. आणि जेव्हा मार्केट अशा दोन्ही गॅप इम्बॅलन्समध्ये फसते तेव्हा वन साईड डायरेक्शनल मूव मार्केटमध्ये येत नाही. तर का वरी रजिस्टर खाली सपोर्ट. तर मग उद्याच्या दिवशी बँक निफ्टी कशी राहील तर उद्याच्या दिवशी बँक निफ्टी ही अशा पद्धतीची डोजी कॅन्डल बनवू शकते. कारण काय हे बघा तुम्हाला दाखवतो. हे मार्केट इथं क्लोज झालं तर दुसऱ्या दिवशी ही जी ग्रीन कॅन्डल बनली वन डेची, हिच्यावरही गॅप पेंडिंग होता आणि खाली गॅप पेंडिंग होता. मार्केट पहिल्यांदा गॅप डाऊन ओपन झालं, खालचा गॅप टॅप केला, नंतर इथून इमिडिएट सरळ वर गेली, वरचा गॅप टॅप केला आणि कुठंतरी पॉझिटिव्हमध्येच पण सेंटरच्या जवळपास येऊन बंद झाले. तर त्याच्यामुळंच म्हणतो मी की उद्या बँक निफ्टी ही हा वरचा गॅप टॅप करल किंवा खालचा गॅप टॅप करल. ते आता उद्या ओपनिंग कशी होते त्याच्यावर डिपेंड आहे. पण उद्या ही बँक निफ्टी जवळपास अशा पद्धतीची कॅन्डल बनवू शकते. ही अशी कॅन्डल उद्या अपेक्षित आहे. त्याच्यामुळे उद्या वन साईड डायरेक्शनल मूव येणार नाही. जर फ्लॅट ओपन होऊन वर गेली तर इथून एक सेलिंग आली तर ती सेलिंग या बॉटमपर्यंत येऊ शकते, किंवा फ्लॅट ओपन होऊन जर खाली सेलिंग आली तर ही सेलिंग इथं स्टॉप होऊन या टॉपपर्यंत बाईंग येऊ शकते आणि इथं कुठंतरी ही बँक निफ्टी क्लोज होणार. हां, डायरेक्शनल मूव परवाच्या दिवशी शुक्रवारी भेटू शकते. पण उद्याच्या दिवशी बँक निफ्टी ही अशाच पद्धतीची कॅन्डल बनवणार. तर फक्त सेफ ट्रेड दोनच राहतील, या टॉपवर सेलिंग करणं आणि बॉटमवर बाईंग करणं. सेंटरमधला ट्रेड घ्यायचा असेल तर तो थोडा रिस्की राहील, एस एल हंटिंग होऊ शकते.
प्रॉपर स्टॉप लॉस मेन्शन करून ट्रेड घ्या, कारण उद्या सुद्धा दोन्ही साईडचं मोमेंट बँक निफ्टी दाखवणार, वन साईड मोमेंट येणार नाही. पण एक सिनारिओ अजून असं गॅपमध्ये तर फसलेली आहे बरोबर आहे, पण उद्या मार्केटच जर या गॅपच्या वर गॅप ओपन झाला, हा गॅप आहे, बँक निफ्टी इथं ओपन झाली, हां इथं ओपन होऊन जर तिनं सस्टेन करून वर निघाली तरच उद्या वन साईड डायरेक्शनल मूव्ह येऊ शकतो. कधी या गॅपच्या वरी म्हणजे जवळपास बँक निफ्टी 48,310-20 अशी ओपन झाली आणि तिथून एक हायस म्हणजे एक पहिली जी 5 मिनिटाची कॅन्डल बनल तिचा हाय तोडून वर निघायला लागली तरच डायरेक्शनल मूव्ह होऊ शकते. नसता फ्लॅट जर ओपनिंग झाली किंवा मध्येच 20-30 पॉईंट जर ओपनिंग झाली तर उद्या सुद्धा अशा पद्धतीची कॅन्डल बनू शकते. तर बँक निफ्टीमध्ये फक्त उद्या दोनच पद्धतीमध्ये ट्रेड राहू शकतो, एक तर टॉपवर सेलिंग, बॉटमवर बाईंग. कारण का तर हे जे गॅप आहेत हे गॅप बँक निफ्टीला डायरेक्शनल मूव्ह देऊ शकत नाही. फक्त आता ओपनिंगच जर गॅपच्या वर झाली नाही, ग्रीन कॅन्डल बनून हायर हाय करायला लागली तर डायरेक्शनल मूव्ह येऊ शकतो. हे झालं बँक निफ्टीचं. आता उद्या निफ्टीचं बघूया. निफ्टीमध्ये काय आहे, निफ्टीमध्ये खाली एक गॅप इम्बॅलन्स आहे इथं. तर उद्या म्हणजे आज जे निफ्टीने लो केला ते लो निफ्टी तोडणार नाही. त्याच्यामुळं उद्या निफ्टी जर फ्लॅट किंवा गॅपअप ओपनिंग झाली, जर गॅपअप ओपनिंग झाली निफ्टी तर निफ्टी जोपर्यंत 22,370च्या वर क्लोजिंग देत नाही आणि इथं थोडा वेळ टाइम स्पेंड करून वर निघायला लागली तर बाईंग करायची. आणि जर निफ्टी याच्या खाली म्हणजे इथं फ्लॅट ओपन होऊन इकडे यायला लागली तर या लोला निफ्टी एक ग्रॅप करेल म्हणजे कसं जवळपास निफ्टी त्या लोला तोडण्याचा प्रयत्न करणार. आता हा लो आहे, इथे कॅन्डल बनली आणि ही कॅन्डल काय करेल अशी जर क्लोज झाली, एक जरी कॅन्डल तशी क्लोज झाली तर जवळपास तुम्ही तिथं बाईंग करू शकता. म्हणजे हा जो लो आहे हा लो बँक निफ्टीला तोडले, हा जो लो आहे हा लो जो निफ्टीनं तोडल्याच्या नंतर जर वरी क्लोजिंग दिली त्या कॅन्डलला तर इथून तुम्ही बाईंग करू शकता. कारण निफ्टीमध्ये हे बाईंगच येणार आहे, सेलिंग निफ्टीमध्ये आता नाही येणार. फक्त जसंही तुम्हाला या लोला ग्रॅप करेल किंवा इथे एखादी लोजी कॅन्डल बनवून 5 मिनिटामध्ये वर जायला लागेल तेव्हा बाईंग करायची. आणि फ्रेश बाईंग ही 22,370च्या वर. त्याचा पहिलं टार्गेट राहील 22,400 आणि 22,500 दोन टार्गेट राहतील. उद्या आपला व्ह्यू फक्त निफ्टीमध्ये फुल बाईंगचा आहे. आणि बँक निफ्टीमध्ये इनसाईड कॅन्डल म्हणजे दोन्ही साईडचा मूव्ह आहे बँक निफ्टीमध्ये. कारण बँक निफ्टी उद्या एक साईड डायरेक्शनल मूव्ह देऊ शकत नाही, निफ्टी तरी एक साईड डायरेक्शनल मूव्ह देऊ शकते. एखादं जर गॅप डाऊन ओपन झाली इथं निफ्टी तर इथून एक डायरेक्शनल मूव्ह निफ्टीमध्ये भेटू शकतो. अशा पद्धतीनं उद्या आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काम करायचं आहे. तसंच मी ग्रुपवर एक नाही तर 2 ट्रेड देतच असतो. आणि कसं असते ट्रेड देताना मी थोडंसं जे लोक काम करून वगैरे ट्रेड करतात तर त्यांच्यासाठी मी काही गोष्टी थोडंसं प्राईसचा अनुमान लावून किती टाईम डिके वगैरे काय वगैरे होऊ शकते त्याच्या हिशोबानं मी थोडंसं ट्रेड अगोदर टाकण्याचा प्रयत्न करतो. पण बरेच वेळेस असं होते की माझ्या त्या लेवलच्या जवळपास येते, लेवलला टच नाही करत तर निघून जाते. तर मी काही ट्रेड डायरेक्ट पण देतो की तिथं डायरेक्ट एंट्री केली फक्त मग एल वगैरे थोडासा मोठा होऊ शकतो. तर चालेल मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला काय नाही फीडबॅक कळवा. मी एक सिरीज बनवणार होतो पण मला थोडा वेळ नाही भेटला, पण मी या 1-2 दिवसात निश्चितच सिरीजचे व्हिडिओ टाकायला सुरुवात करेन. कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते. धन्यवाद.